नमस्कार, मी रॉयल किचन मराठीमधून आपले सर्वांचे मनापासून स्वागत। आज आपण रव्याची खुसखुशीत तोंडात टाकली की लगेच विरघळणारी अशी अप्रतिम रुचकर करंजी या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडला तर एक लाईक करा। आता करंजीसाठी लागणारं सारण: 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे, 1 वाटी खिसलेलं खोबरं आणि 1 वाटी पिठी साखर हे मिक्सरमध्ये घरीच दळलेली आहे। त्यानंतर इलायची पावडर आणि चारोळी। आता करंजीची पारी बनवण्यासाठी 1 वाटी बारीक रवा घेतलेला आहे, त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे, तेही मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर मोहन टाकायचं, पाव वाटीच्याही कमी मी कडकडीत असं तूप टाकलेलं आहे। चमच्याने चांगलं हलवायचं, हाताला भाजू शकतं। मग थोडं थंड झालं की मग हाताने चांगलं स्मॅश करायचं, म्हणजे रवा आणि तूप चांगलं मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आता हे मिश्रण आपल्याला मळायचं आहे, तर त्यासाठी मी दूध घेतलेले अर्धा वाटी, पाणी पण घेऊ शकता, पण दुधाने कसं सॉफ्टपणा येतो म्हणून मी दूध घेतलेलं आहे। थोडे थोडे दूध करून या मिश्रणात टाकायचं आहे रव्याच्या आणि मळून घ्यायचं आहे। चांगलं मुरवायचं आहे आपल्याला, दूध मुरवायचं आहे त्या रव्यामध्ये। रवा कसा असा जाडसर असतो। हे बघा, छानपैकी डो तयार झालेला आहे। करंजीची पारी बनवताना पीठ अगदी चांगलं मळून घ्यायचं असतं, म्हणजे चांगलं मुरवायचं असतं, म्हणजे करंजी पण अगदी खुसखुशीत होत असते। आता हा हे बघा गोळा छानपैकी तयार झालेला आहे। आता 1 ते 2 तास रेस्ट केला तरी चालतो किंवा 1 तास तरी ठेवला तरी चालतो। त्यानंतर मी गॅसवर कढई ठेवली आहे, कढई स्लो फ्लेमवरच आहे। त्यामध्ये 2-4 चमचे मी तूप टाकून त्यामध्ये रवा टाकून घेतलेला आहे बारीक, आणि ते तूप आणि रवा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे। हे बघा, अशा पद्धतीने मिक्स केलेलं आहे। लागल तसं तूप टाकायचं आहे। आता स्लो फ्लेमवर करताना थोडा वेळ लागतो, तरी पण रवा खूप छान भाजला जातो, असा खमंग असा वास येतो आणि थोडासा लाईटली लालसर कलर येतो, म्हणजे आपला रवा खूपच छान भाजलेला आहे। हे बघा, अशा पद्धतीने। त्यानंतर तो काढून घ्यायचा एका पसरट भांड्यामध्ये किंवा ताटामध्ये। हे बघा असं। त्यानंतर मग 1-2 मिनटं असं थंड करायला ठेवायचा। आता थंड होईपर्यंत आपण त्याच कढईमध्ये खिसलेलं खोबरं टाकायचं, तेही चांगलं परतून घ्यायचं आहे। असं लाईटली परतून घ्यायचं आहे, फक्त त्याच्यातलं ओलसर थोडासा असतो ना, ते गेला तरी चालतो, म्हणजे आपल्याला जास्त लालसर करायचं नाही, तेही म्हणजे पांढरंच ठेवायचे। त्यानंतर थंड झालं ना की हाताने चांगलं क्रश करायचा। हे बघा, अशा पद्धतीने क्रश करायचा, म्हणजे खोबरं ना खूप चांगलं लागतं करंजीमध्ये। अक्का असं खिसलेलं खोबरं वाटत नाही, म्हणजे असं क्रश केलं ना भाजून तर खूपच करंजीला टेस्ट येते। त्यानंतर आपलं थंड झालेलं हे मिश्रण आहे ना त्यामध्ये टाकून घ्यायचं आणि तेही आपण हातानेच चांगलं स्मॅश करायचं, ते एकजीव करायचं मिश्रण। अगदी मिक्स झाले पाहिजे दोन्ही रवा आणि खोबरं। त्यानंतर त्यामध्ये साखर टाकून घ्यायची, पिठी साखर, विलायची पावडर आणि चारोळी हे टाकून घ्यायचे, किंवा इतर ड्रायफ्रूट टाकले तरी चालतात। हे बघा, असं मिक्स करून घ्यायचं हाताने। हे चमच्याने घेतले, पण आता परत हातानेच करून घ्यायचे। चांगलं चोळायचं हाताने, म्हणजे ते मिश्रण आहे ना एकजीव होतं। हे बघा, अशा पद्धतीने। आता बघा, तसं मुठीत घेतलं ना एकदम घट्ट होतं, म्हणजे अगदी परफेक्ट झालेलं आहे सारण आपलं। अशा पद्धतीने आपलं सारण छानपैकी तयार झालं। रेस्ट करायला ठेवलेलं पीठ घ्यायचं। आता हे पीठ मऊ अगदी झालेलं आहे, मी थोडं थोडे करून मिक्सरमध्ये असं फिरवल्यामुळे ते अगदी मऊ झालेले आहे। आता त्याचे छोटे छोटे असे क्यूब काढून घ्यायचे आहेत करंजीसाठी। हे बघा, असं कट करत राहायचं आणि त्याचे छोटेसे असे गोळे तयार करायचे, आणि हे सगळे गोळे तयार झाल्यानंतर एका ताटात ठेवायचे
आणि त्याच्यावर एक नॅपकिन किंवा कापड झाकून ठेवायचं, म्हणजे ते वाळणार नाही. आता एक गोळा घ्यायचा, तो लाटून घ्यायचा आहे. पण लाटताना बघा किती इझी लाटला जातो आहे, म्हणजेच की आपलं पीठ अगदी मऊसूत झालेलं आहे. हे बघा किती छान झालेलं आहे. सहज लाटली जाते. अगदी पातळशी अशी पुरीसारखं लाटून घ्यायचं. आता त्यामध्ये सारण भरताना फुल 1 चमचा भरायचा, गच्च असं सारण भरायचं. हे बघा, आणि साईडनी असं प्रेस करायचं. आणि हे बघा असं. त्यानंतर एक फॉक घ्यायचा, त्याने चांगलं प्रेस करायचं, म्हणजे नक्षी पण येते आणि दिसायला पण करंजी खूप छान दिसते. हे बघा अशा पद्धतीने. आता दुसरी पण करून घेऊया आपण. पीठ अगदी इझी लाटलं जातं आहे, म्हणजे इतकं मऊसूत झाले ना पीठ. आणि करंजी पण अगदी मऊसूद होणार आहे, अगदी सॉफ्ट होणार आहे. हे बघा. परत त्याच्यात सारण भरून परत फॉगने आपण त्याची नक्षी काढायची. हे बघा अशा पद्धतीने आपण सगळ्या करंज्या तयार करून घेतलेल्या आहेत पहिल्यांदा. आता करंजी तळण्यासाठी अगोदरच मी गॅसवर तेलाची कढई ठेवली होती. आता तेल छानपैकी तापलेले आहे. मी थोडंसं टाकलं की लगेचच वर आलं, आणि गॅस मी स्लो फ्लेमवरच ठेवलेला आहे. आता एक एक करून करंजी त्यामध्ये सोडून द्यायची. आता ह्यामध्ये 3 मावतील, तर 3 करंजी मी त्यामध्ये सोडलेले आहेत. आणि तळताना एका साईडला तळून द्यायचं, तरच दुसऱ्या साईडने उलटायचं. आता हे तळताना आपल्याला लाल तळायची नाही आहे, तर आपल्याला पांढरी तळायची आहे. हे बघा अशा. आणि जरा फुगल्या की लगेच उलट्या करायच्या. हे बघा अशा पद्धतीने. अशा पद्धतीने छानपैकी आपली करंजी खरपूस अशी भाजून घ्यायची आहे. हे बघा काढून घेऊया. अगदीशी लाईटली असा लालसर कलर आलेला आहे. त्यानंतर आपण दुसरी टाकून बघूया. पुन्हा एकदा तेल तापवायचं, त्यानंतर एक एक करून करंजी सोडायची. आता परत करंजीला एका साईडनी चांगली फुगली की दुसऱ्या साईडनी ती उलटी करायची. हे बघा अशा पद्धतीने. हे बघा आपल्याला करंजी पांढरीच काढायची आहे, पण दोन्ही साईडनी अशी चांगल्या फुगल्या पाहिजे, अगदी खरपूस भाजल्या पाहिजेत. अशा पद्धतीने आपण सगळ्या करंज्या केलेल्या आहेत. हे बघा अशा पद्धतीने कलर आला पाहिजे, म्हणजे अगदी करंजी खुसखुशीत आणि चवीलाही अप्रतिम लागते. अशी मोडली तर इझी मोडते आणि तोंडात टाकली की विरघळते. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, तसेच कमेंट करून